हाय फ्रेंड्स, मी आज बनवणार आहे मटकीची भाजी। त्यासाठी मी इथे शिजवलेली मटकी घेतलेली आहे। तिला मोड आलेले होते। कोथिंबीर, खोबऱ्याचा किस, कांदा, लसूण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे। पाहू शकता अशा प्रकारे ते मिक्सरमध्ये बारीक करून घेते। अशा प्रकारे मी वाटण बारीक करून घेतलेले आहे। पाहू शकता मी इथे गॅसवर कढई तापण्यासाठी ठेवली आहे। त्याच्यामध्ये आता मी तेल ओतून घेते। पाहू शकता तेल गरम झालेले आहे। त्याच्यामध्ये आता मी वाटण घालून घेणार। मी वाटण चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घेणार आहे। आता मी हे वाटण आता तेल सुटेपर्यंत परतून घेतलंय। आता याच्यामध्ये मी मसाले टाकणार आहे। थोडीशी मिरची पावडर टाकलेली आहे, हळद, घरचा मसाला, कांदा लसूण मसाला, थोडासा गरम मसाला। आता हे सगळे मसाले मिक्स करून घेते। तेल सुटलेलं आहे, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ओतणार आहे। पाणी ओतलं की थोडंसं हलवून घ्यायचं। पाहू शकता छान तरी आलेलं आहे। त्याच्यामध्ये आता थोडंसं पाणी ओतायचं। मी इथे मटकी शिजवलेलंच पाणी घेत आहे, म्हणजे चवीला पण छान लागतं। पाणी ओतत आहे। पाणी ओतून झाले की त्याच्यामध्ये शिजवलेली मटकी टाकून घ्यायची। गॅस फुल केलेला आहे आणि आता मी एक उकळी आली की गॅस कमी करणार आहे आणि 5 ते 10 मिनिट शिजवून घेणार आहे। भाजीला तरी पाहू शकता किती छान आलेले आहे। इथे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। इथे भाजीला एक उकळी आली आहे। मी आता गॅस कमी करून 5 मिनिट शिजवणार आहे, म्हणजे भाजी खूप छान लागते। 5 मिनिट झाले आहेत भाजीला, तरी पण खूप छान आली आणि दिसते पण खूप छान। आता यानंतर गॅस बंद करणार। पाहू शकता जास्त पातळही नाही झाली आणि जास्त घट्टही नाही झाली, एकदम नॉर्मल केली। तुम्ही आवडीनुसार करू शकता। तुम्हाला जर ही मटकीची भाजी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून सांगा कशी झाली आहे, आणि लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। बाय।